मूर्तिजापूर तहसील परिसरात रेतीची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टर चालक मालकाने तहसील परिसरातून लंपास केल्याची तक्रार दिनांक 27 डिसेंबर रोजी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। या तहसील परिसरातील ट्रॅक्टर चोरीची ही दुसरी घटना आहे। या परिसरात संपूर्ण अन्न पुरवठा विभाग, तहसील कोर्ट, संजय गांधी योजना, विक्री खरेदी, विक्री साब रजिस्टर ऑफिस इत्यादी शासकीय कार्यालय असल्यामुळे येथे लाभार्थ्यांची खूप गर्दी असते। कार्यालयात परिसरात जागा लहान असल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी वर्ग आपले वाहन या परिसरात नो पार्किंग असताना सुद्धा येथील कर्मचाऱ्यांच्या गाड्यावर कारवाई करण्यात तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांनी तिचांजली दिल्यासारखे जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। तालुक्यातील नदीवरील रेती माफी यांची एवढी मजा झाली आहे की शासकीय अधिकाऱ्याला जुमानत नसून अवैधपणे रात्रीचे रोजपणे रेतीची तस्करी करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। महसूल प्रशासन यात रेती तस्करीवर कारवाई करण्याकरिता कुमकुवत पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या परिसरात रात्रीच्या वेळेस शिपायांची नेमणूक करण्यात यावी। तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी या अवैध गोंद खनिज चोरावर कारवाई करण्याकरिता समिती गठीत केलेल्या पथकाचे प्रमुख प्रफुल्ल काळे, रामराव जाधव, रवींद्र पुरी मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी सुनील मोहोळ, अन्वेष खडसे, संकेत गणवीर, उमेश सोळंके वाहन चालक यांनी माना येथील गिरोटी नालावर अवैध रेतीची उत्खनन करून चोरी चालू असल्याची गोपनीय माहितीवरून त्यांनी नाल्यातून ट्रॅक्टर MH30 AB 7397 क्रमांकाच्या ट्रॉलीवर क्रमांक नसलेल्या कॉलेजमध्ये कोणतीच परवानगी नसताना येथे भरून अवैध रेती भरून अवैध वाहतूक करत असताना कारवाई केली। त्यावेळी 3,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व पंचनामा करून दिनांक 26 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉली तहसील कार्यालय परिसरात उभा केला। दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री चालक व मालक सय्यद सिद्दीकी उर्फ पप्पू राहणार माना यांनीच चोरून नेला। या फिर्यादीवर शहर पोलीस स्टेशन BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास शहर पोलीस करीत आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।